हे गाईस, म्हणजे मी फिजिक्स करत होतो. म्हणजे आता फिजिक्सचा पेपर आहे ना 17ला, तर त्याची होती. आता माझा JEE मेनचा रिझल्ट आलेला आहे. फक्त मी सांगू तर शकत नाही इतका आला आहे. आता मी फक्त आज मी तो मॅरेथॉन काढले, मॅरेथॉन केली पूर्ण 3-4 मार्कची. आता मी याची करत आहे मॅरेथॉन, म्हणजे 1-2 मार्कची फिजिक्सची, महाराष्ट्र बोर्डची. आता सॉल्व एक्झाम्पल सगळे झालेले आहे म्हणजे. तर माझा म्हणजे हे झाल्यानंतर त्याची रिव्हिजन करणार, AC करणार मग वापस. कारण की ACमध्ये थोडंसं हे येतं, हे रे ऑप्टिक्सचं चुकीने रे ऑप्टिक्स ओपन झालं, फेकने ट्रान्सफॉर्मर. तसं म्हणजे माझं आता फिजिक्सचं मॅक्झिमम झालेलंच आहे. आता फक्त डेफिनेशन लक्षात ठेवणं, वर्क प्रिन्सिपल आणि क्वेश्चन्स हे फक्त हे करून बघायचे आहे. नंतर झालं कॉन्सेप्ट. आता मी JEEचे तर क्वेश्चन केले नाही आता. मी माझा प्लॅन आहे 22पासून सुरू करायचं. 22 म्हणजे मॅथ्सचा पेपर संपला. मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर लगेच मला आता JEEचं सुरू करायला लागेल. म्हणजे मी 11 पार्ट 2 करणार. नंतर याची फिजिक्स क्लास 12ची फिजिक्स पार्ट 2 पासून करणार. केमिस्ट्रीचं फिजिकल कॅम्प करणार. नंतर IOC करणार. ऑर्गॅनिकची रिव्हिजन सोबतच ठेवणार आहे. मॅथ्सचं मी कोनिक सेक्शन डिफरेन्शिएशन इंटिग्रेशन नाही करणार, डिफरेन्शिएशन करणार. ITF डिटर्मिनंट वेक्टर्स हे सगळं करून ठेवणार आहे. म्हणजे हेच करणार आहे. आणि तितके शॉर्ट नोट्स आहे. आणि पेपर हर एक 2 दिवसांनी 2 मॉक टेस्ट द्यायचे. म्हणजे 9 ते 12 आणि 3 ते 6 या टाईममध्ये मला 3 मॉक 2 मॉक द्यायचे. म्हणजे एक सकाळी एक दुपारी. आणि त्याचे ॲनालिसिस, आणि त्याच्यावर प्लस त्याचं ॲनालिसिस करून काय चुकला काय नाही. आणि नवीन थेअरी नाही करायची. म्हणजे नवीन थेअरी म्हणजे मला काहीच करायचं नाही. फक्त मला म्हणजे ते 22-28चा टाईम पिरियड आहे ना. म्हणजे मॅथचा पेपर झाल्यानंतर मला फक्त P ब्लॉक, सॉल्ट ॲनालिसिस, वे ऑप्टिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स आणि SHM वेव, KTT आणि हीट हे चॅप्टर मला रिव्हिजन करायचं आहे चांगल्याने. रोटेशनल मोशन यांचे क्वेश्चन सॉल्व करून बघायचे आहे. AC बघायचा आहे चांगल्यास. म्हणजे इथे मला आता फक्त PYQ करायचे याचे. अजून काही नाही. आता चला, तुम्ही पण अभ्यास करा, मी पण अभ्यास करतो आहे. ओके, बाय.